पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। जनसंपर्क कार्यालयाची स्थापना ही फक्त एक प्रशासकीय गरज नसून लोकांशी जोडणारा एक विश्वासाचा दुवा आहे। कोणताही विषय हाती घेतल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या समस्येचे निवारण करणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर अजय दुधाणे आहेत। या कार्यालयाच्या माध्यमातून ते नक्कीच नागरिकांच्या समस्या सोडवत प्रशासन आणि जनता यांच्यातील नाते मजबूत करतील असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले। छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे पुणे शहर NGO आघाडी अध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे सरचिटणीस डॉक्टर अजय दुधाणे यांच्या प्रभाग क्रमांक 12 छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेविका स्वाती लोखंडे, आदित्य माळवे, रवींद्र साळेगावकर, शैलेश बडदे, आनंद छाचेड, सचिन वाडेकर, श्याम सातपुते, समाधान शिंदे, संदीप काळे, सचिन मानवतकर, हेमंत डाबी, किरण ओरसे, दत्ता सोनार, दीपराज चव्हाण, सूरज नाईक, अमित शिंदे यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। यावेळी नागरिकांसाठी मतदार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती योजनेचा देखील शुभारंभ करण्यात आला। डॉक्टर अजय दुधाणे म्हणाले, पुणे शहर NGO आघाडी अध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचा सरचिटणीस म्हणून काम केल्यानंतर जनसेवेचे हे व्रत पुढे घेऊन जाण्यासाठी मॉडेल कॉलनी येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे। कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा, प्रश्न आणि सूचना यांना प्रतिसाद देत पारदर्शकता, संवाद आणि सहकार्य यांना नवीन आयाम देऊ असेही त्यांनी सांगितले। अजय दुधाणे हे भारतीय जनता पार्टीचे खूप जुने कार्यकर्ते आहेत, खूप समर्पित कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आज इथे जे जनसंपर्क कार्यालय सुरू केलंय, मला पूर्ण विश्वास आहे की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न हे सोडवले जातील। कारण त्यांची तशी ती जी सद्भावना आहे की या आपल्या परिसरात समरसता असावी, आपल्या परिसरातले प्रश्न हे जिद्दीने फॉलोअपने सोडवावे आणि त्याच्यासाठी जी काही एक सेटअपची गरज होती, मला असं वाटतं आज ती पूर्ण झाली आणि नक्कीच या कार्यालयाच्या माध्यमातून खूप मोठी सेवा लोकांची या भागात। याच्या वेळ म्हणजे याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं कार्यालय काही नाही, मला वाटतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती योग्य वेळ आल्याशिवाय ते कार्य सुरू पण होत नाही। त्यामुळे मला वाटतं की अतिशय योग्य वेळी त्यांनी काम सुरू केलं आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्याचं असतं कार्यालय चांगलं चालवण्यासाठी। कारण मी सुद्धा कार्यालय चालवतो, त्याला तुम्हाला त्या कार्याचे खूप जास्ती अनुभव असणं सुद्धा गरजेचे, जेणेकरून तुम्ही अजून आत्मीयतेने करता। तर मला पूर्ण विश्वास आहे की योग्य वेळी त्यांनी कार्यालय केलं आणि चांगल्या पद्धतीने कार्य चालवतं। तुम्ही कशा प्रकारे ताकद देणार तुम्ही कशा प्रकारे ताकद देणार मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही सगळेजण या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी आम्ही सेवा करतोय, ह्याच्यापेक्षा मोठी राष्ट्र सेवेची जी संधी आहे ती दुसऱ्या कुठल्या पक्षात नाहीये। त्यामुळं ऑलरेडी आमच्याकडे भाजपचा झेंडा आहे, म्हणजे भाजपचा एक ओळख आहे की भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते। त्यामुळे आमच्याकडनं समाज राष्ट्र माणूसची भाजपच्या माध्यमातून खूप मोठी सेवा होती। योग्य वेळ का बघा कसं आहे की आपल्या इथे खरंच म्हणजे खूप छान म्हणजे चांगले आत्मीयतेने काम करणारे सर्व सहकारी आहेत म्हणजे। त्यामुळं मला अभिमान आहे की अनेक सहकारी ह्या परिसरातून, शिवाजीनगर परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना राजकीय कार्यकिर्दी त्यांची पुढे न्यायची आहे आणि त्यामुळं उलट एवढे चांगले सहकारी असल्यावरती मला असं वाटतं की खूप म्हणजे एक सकारात्मकता निर्मित होती। मी अशा पद्धतीने त्याकडे पाहतो। बाकी जेव्हा पक्षश्रेष्ठी ते निर्णय घेतील ते आपल्याला काय कार्यालयाचं उद्घाटन झालंय का? आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या माध्यमातून असेल किंवा इतर आमचे जे पदाधिकारी सर्व आहेत किंवा आपणसारखे मार्गदर्शक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत, या माध्यमातून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जेवढ्या नागरिकांच्या समस्या तर होतीलच, पण आता वेगळ्या प्रकारच्या योजनांचा आम्ही लाभ या ठिकाणी देणार आहोत। आधार कार्ड अपडेट असेल किंवा आता जी 31 तारखेपर्यंत वाढवून दिलेली लाडकी बहीण योजनेचा ते हे असेल तो KYC अपडेट करायचं ते करायचं त्यांचंही आहे। या सगळ्या अशा वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर मतदान कार्ड आणि मतदान कार्डाचं स्मार्ट कार्ड किंवा ह्याच्यामध्ये जे काय आणखी नवीन मतदार नोंदणी जर करायला मिळाली संधी तर त्याच्यात आणखी एक
योजना अशा वेगवेगळ्या आम्ही या आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत. जनतेकडून कशा प्रकारे प्रतिसाद होतो सर? जनतेकडनं आता खूप चांगला प्रतिसाद येतोय. खरं सांगायचं तर आज सकाळी म्हणजे काल इथं आम्ही काम करत होतो तेव्हापासून आमदारांनी आपल्याला सांगितलं की सकाळी इथं पाण्याची समस्या या भागात एफसी रोडचा ज्या जाणाऱ्या सगळ्या लेन आहेत, शिरोळे रोड असेल, आपटी रोड असेल, या सगळ्यांना पाणी पुरवठ्याचा फार मोठा प्रॉब्लेम आता सहन करावा लागतोय आणि ती पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. तर विस्कळीत झालेला पाणी पुरवठा परत सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जनतेचा जो तुम्ही म्हटलात की तसं जनतेच्या ज्या समस्या आहेत ती पहिली समस्या आलेली पाण्याची, अशा ज्या समस्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण हे काम तुम्ही वर्षानुवर्ष करताय, कार्यालय करायची काय गरज होती? कार्यालय करायची म्हणजे वर्षानुवर्ष काय होतंय, काम करतोय बरोबर आहे, पण एक त्याला कुठेतरी सेंट्रलाइज एका ठिकाणी लोकांनी यावं, एका ठिकाणी लोकांना समजावं की या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सगळे लोक भेटतात आणि या ठिकाणी आपण जाऊन आपली समस्येचं निराकरण होतं, असा जो आहे त्यासाठी एक ऑफिसची गरज वाटत होती म्हणून एक ऑफिस काढलेलं. नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना मी आव्हान करेल की जेवढ्या जास्तीत जास्त तुमच्या काही समस्या असतील किंवा काही योजनांची माहिती असेल, काहींना बऱ्याच जणांना माहीत नसतं की आधार कार्डाचं अपडेट या ठिकाणी चाललेलं आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सांगेन की आधार कार्ड अपडेट या ठिकाणी सुरू झालेलं आहे आत्ता आणि ही योजना जवळपास अजून 8 दिवस या ठिकाणी आधार कार्ड अपडेट आणि मतदान कार्डाचं स्मार्ट कार्ड करून देणे ही योजना आता 8 दिवस या ठिकाणी चालू राहणार. प्रभाग क्रमांक 20चा खरंतर मार्ग या ठिकाणी मोकळा झालाच नाही. प्रभाग क्रमांक 20 मध्ये तुम्ही इच्छुक प्रभाग क्रमांक 12 मध्ये. तर आज या कार्यालयाच्या माध्यमातून तुमचा हा जो मार्ग आहे पालिकेचा, आता तुम्ही विचारलेला प्रश्न, पण प्रभाग क्रमांक 12 म्हणून मी काम करत नाहीये. तर शिवाजीनगर मतदारसंघाचा सरचिटणीस, माझी सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे, NGO आघाडीचं म्हणून मी काम केलेलं आहे आणि निश्चितपणे ह्या बाबतीत डिसिजन जो होईल तो पक्षश्रेष्ठी जो घेतील आणि त्याच्या बाबतीत प्रभाग क्रमांक 12 मधनं मी इच्छुक आहे हे निश्चितपणे आहे. पण त्यासाठी वरचे वरिष्ठ पातळीवरचे नेते, आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री महोदय हे बसून जी शिष्टमंडळ जे बसेल ते शिष्टमंडळ जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वस्वी मान्य असेल. मी इथं मधुबन सोसायटीत बाजूलाच राहतो. या भागामध्ये आमचा कायम वावर असतो आणि डॉक्टर साहेबांचं कार्यालय आल्यामुळे इथे मागच्या 8 ते 15 दिवसापासून खूप ड्रेनेजच्या पाण्याची समस्या होती. संपूर्ण रस्त्यावरती पाणी वाहत होतं आणि ते त्यांच्या कार्यालयामुळं किंवा त्यांच्या अथक प्रयत्नामुळं त्याचे ताबडतोब त्याचं निराकरण झालं आणि आज तुम्ही बघितलं तर एकदम स्वच्छ झालेलं आहे ते. तर तो आहे आणि ही सुरुवातच मुळात एकदम काय म्हणतात प्रभावी म्हणता येईल आणि अशा अनेक समस्यांचं निराकरण त्यांच्या माध्यमातून सगळ्यांचं हो अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहेत. अनेक गोष्टी असतात, आता बारीक बारीक गोष्टी असतात आणि सामान्य माणसाला व्हॅल्यूज नसते, कुठे काय उभं राहायलाच जागा नसते. त्यांच्या माध्यमातून आम्ही सामान्य माणसाचा आवाज ते उठवतील, आमच्या समस्येचं निराकरण करतील याची आम्हाला 100% खात्री आहे. आगामी महापालिकेत नगरसेवक होतील अशी इच्छा आहे. आमच्या शुभेच्छा आहेत, आमच्या 100% शुभेच्छा आहे, सहकार्य आहे आणि अशा कार्यक्षम लोकांचं जर तिथे नेतृत्व जर मिळालं तर निश्चितच समाजाच्या दृष्टीने ते फार अभिनंदनीय किंवा एकदम चांगल्या प्रकारे कार्य होईल. ते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.